नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण ऑलरेडी काल रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक सुरू केलंय. आणि ह्या पुस्तकातला पहिला जो पार्ट होता इंट्रोडक्शन तो आपला कम्प्लीट झालाय. आणि आज आपण दुसरा चॅप्टर घेतोय. म्हणजे खरं म्हटलं तर प्रिन्सिपल पहिलं आहे. ओके, आणि परत चॅप्टर दुसरा आहे. ओके. तर ह्या याच्यामध्ये जसं काल इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी सांगितलं की रॉबर्ट कियोसाकी ते असं म्हणतात की मला दोन वडील आहेत. दोन वडील म्हणजे काय? तर आपण त्यांनी एक वडिलांना असं मानलंय की ते दे आर देअर लाईक मेंटर. ते त्यांचे मेंटर आहेत. मग त्याचे खरे वडील जे आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. ते खूप हायली एज्युकेटेड आहेत. आणि दुसरे जे आहेत ते त्याचा जो मित्र आहे माईक, ते माईकचे वडील आहेत. आणि ते माईकचे वडील ते बिझनेसमॅन आहेत. आणि बिझनेसमध्ये ते सतत व्यस्त असतात. वेगवेगळे प्रयोग करत राहतात आणि त्यांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे. मग तो त्यांच्याकडे अप्रोच होतो. अप्रोच झाल्यानंतर तो त्याला कळतं की म्हणजे तो विचारतो तिथे. जसं मी आजही इन्स्टाला एक क्लिप त्यासाठीच टाकली की रॉबर्ट कियोसाकींनी आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलंय की वी शुड स्टेप अप. आपण स्टेप अप होत नाही. आपण काय करतो की आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला सांगितलंय तेच फॉलो करतो. मग आपण कम्पेअरच करत नाही. आईवडिलांनी सांगितलंय कंजूसपणा करायचा, कंजूसपणा करायचा. आईवडिलांनी सांगितलंय रिस्क घ्यायची नाही, रिस्क घ्यायची नाही. आईवडिलांनी सांगितलंय पैसा मिळवणं अवघड असतं, अवघड असतं. पण आपण तो विचारच करत नाही. पण रॉबर्ट कियोसाकींनी काय केलं की ते म्हटलं अरे काय पैसा कसा वर्क होतो आपण बघायला पाहिजे. मग त्यासाठी त्या साहेबांनी काय केलं, जेव्हा वयाच्या 9व्या-10व्या वर्षीच होते, ते वडिलांना विचारलं की पैसा कसा चालतो? तर वडिलांनी त्याला सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की तुला जॉबच करावा लागेल, मग आता तुला खूप शिकावं लागेल. तोपर्यंत ठीक होतं. पण तो म्हणे नाही हे सगळे जसं कमवतात तसं मलाही कमवायचंय. मग म्हणे खूप मेहनत करावी लागेल. मग रॉबर्ट कियोसाकी आणि माईक ते डोकं लावतात, की म्हणे आपण काय करायला पाहिजे? तर पैसाच कमवायचा आहे ना, पैसा निर्माण करायचा आहे, पैसा प्रोड्यूस करायचा आहे. मग काय करायचं? मग त्यांना एक स्टार्टअप सुचला. मग काय स्टार्टअप सुचला? तर त्यांनी काय केलं, तेव्हा कोलगेट जसं आपल्याकडे आता कोलगेट प्लास्टिक फायबरमध्ये मिळतं ना, पॉलिमर आपण वापरतो मटेरियल. तेव्हा जे कोलगेट वगैरे मिळायचं ते काचेच्या बरणीत मिळायचं किंवा मेटल बॉक्समध्ये मिळायचं. मग त्यांनी असा विचार केला, की तो आपण सगळीकडनं मेटल बॉक्स कलेक्ट करायचे. आणि हे सगळे मेटल बॉक्स कलेक्ट झाले, की ते काय करायचे डिसमेटल करायचे. आणि त्यांनी त्याची एक भट्टी तयार केली होती. त्यानुसार ते वितळवायचे आणि त्या आकाराचे शिक्के तयार करायचे. त्याला त्यांनी झिंक मेटल म्हटलं. तेव्हा ती करन्सी काही असेल त्यांच्या इथे भागातली. तो म्हटला, की आपण असे मेटल्स तयार करू. मग त्यानुसार पुढील 3 ते 4 महिने त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगायचं, "अहो तुमचं कोलगेट संपलं का? तुमचं कोलगेटची पावडर संपली का? झाली असेल तर आम्हाला ते बॉक्स द्या." असे करून त्यांनी भरपूर बॉक्स तयार केले. आणि जेव्हा माईकच्या घराच्या इथे त्यांनी त्यांचा तो कारखाना मांडला. म्हणजे आपण जसं प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं तसं त्यांनी प्रोडक्शन डिपार्टमेंट मांडलं. आणि ते मांडल्यानंतर काय झालं, की तो शिक्के पाडायला म्हणजे शिक्के तयार करायला लागले ते. ॲक्चुअली साचा तयार करणं सगळ्या प्रोसेसमधून गेले. आणि नेमकं माईकचे जे वडील होते त्यांनी त्याला बघितलं. तर अरे म्हणे, "तुम्ही काय करताय?" तर म्हणे, तुम्हीच तर म्हटले ना, की तुम्ही म्हणतात, की तुम्ही एवढा पैसा कमवतात. तर आम्ही आता हा पैसाच कमवतोय. डायरेक्ट पैसाच निर्माण करतोय." मग त्याच्या वडिलांनी त्यांना समजावलं, की "अरे हे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. हे आणि इल्लीगल आहे." ओके. आणि असा पैसा हा तयार होत नसतो. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही फसू नका. पैसा जर तुम्हाला निर्माण करायचा असेल, तर त्याच्यासाठी पद्धती वेगळ्या आहे. आणि चालता ते म्हटले, "जर तुम्हाला शिकायचं असेल, तर मी तुम्हाला सांगेल." एवढं बोलून ते तिथून निघून गेले. आणि मग यांना कळलं, रे आपला हा जो स्टार्टअप आहे हा चुकलाय बुवा. पहिल्याच आठवड्यामध्ये हा कोलॅप्स झालाय. कारण त्यांनी एवढी मेहनत करून रॉ मटेरियल गोळा केलं होतं. हे सगळं त्यांना कळलं, की अरे हे मग ते सगळं ते फेकून देतात. फेकून दिल्यानंतर मग बरेच दिवस रॉबर्ट कियोसाकी विचार करतात, की काय करता येईल? मग त्यांना कळतं, की आता आपण काय करूया? आपल्या हे माईकचे जे वडील आहे त्यांना भेटूया. तर नीट लक्षात घ्या, माईकच्या वडिलांना भेटण्याचा विचार त्यांच्याकडे का आला? कारण त्याचे वडील जे सांगत होते, तर तो मार्ग ते ऐकत होते, की खूप अभ्यास करायला पाहिजे, जॉब पाहिजे, सिक्युअर जॉब मी करायला पाहिजे. पण जेव्हा माईकचे वडील त्यांना भेटले, तर त्यांचा सिनेरिओ वेगळाच होता. ओके. ते कधीच या पद्धतीने टेन्शन घेत नव्हते. ते नेहमी पैशाचा विचार करताना वेगळ्या पद्धतीने विचार करायचे आणि त्यांच्याकडे बरेच 50 ते 60 नोकर-चाकर असायचे. मग त्यामुळे हे खूप विचार करायला लागले. मग त्यांनी त्यांच्याकडे अप्रोच केला. आणि अप्रोच केल्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये ते सांगतायत, की रिच डॅड काहीतरी वेगळंच सांगायचे आणि पुअर डॅड काहीतरी वेगळंच सांगायचे. आणि ह्या दोघांच्या टोकामुळे रॉबर्ट कियोसाकी कन्फ्यूज झाले. आणि जेव्हा कन्फ्यूज झाले ते कंपेअर करायला लागले. मग कोणाचं बरोबर आहे? अँड व्हेन दे स्टार्ट कंपेअरिंग त्यांना असं कळलं, की अरे आपण कंपेअर करतोय, आता आपल्याला कळतंय आपण विचार करायला पाहिजे. मग ते विचार करायला लागले. आणि मग जेव्हा ते विचार करायला लागले, त्यानंतर दे कम टू द कन्क्लुजन, की आपण काय फॉलो करायचंय. मग इथे आपल्याला हे नाही ठरवायचं रिच डॅड बरोबर आहे का पुअर डॅड बरोबर आहे. पण रॉबर्ट कियोसाकी म्हटले, की नाही आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम द रिच डॅड. आणि मग जवळ-जवळ 20 ते 30 वर्ष पुढील ते रिच डॅड यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्याकडनं त्या बऱ्याच गोष्टी ते शिकले.
तर तोच धडा आता आपण पुढे घेऊन चाललोय, पण बऱ्यापैकी मी पार्श्वभूमी परत क्लिअर करून दिली. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जे रिच लोक असतात आणि पुअर लोक असतात, गरीब लोक असतात, त्यांच्या माइंडसेटमध्ये काय डिफरन्स असतो किंवा मनी बद्दल त्यांचा काय विचार असतो. तर त्यांनी असं सांगितलंय, डू वी वर्क फॉर मनी ऑर डज मनी इव्हेंच्युअली वर्क फॉर अस. मग जसं आपण पैशासाठी काम करतोय का पैसा आपल्यासाठी काम करतोय. दिस इज अ मेन थीम इन दिस चॅप्टर, की आपण तो विचार करायचा आहे. जसं रॉबर्ट सरांनी सांगितलंय, की आपण विचारच करत नाही. आपण तो विचार करायचा, अरे मी मनीसाठी, पैशासाठी काम करतोय का पैसा माझ्यासाठी काम करतोय? बरं, पैसा माझ्यासाठी काम करतोय म्हटलं तर तो कसा काम करू शकतो? हे बऱ्याच जणांना माहित नाही. इव्हन 2021 पर्यंत मलाही माहित नव्हतं, की अशी सुद्धा थीम आहे. त्यानंतर 2021ला मी बरेच मोठे निर्णय त्या संदर्भात घेतले. बट द थिंग इज दॅट की हा विचार आपल्याला आत्ता करायचा आहे आणि तो आपण क्लिअर आता समजून घेणार आहोत. तर पुअर लोक जे असतात ते वर्क फॉर मनी करत असतात आणि जे रिच लोक असतात हॅव मनी वर्क फॉर फॉर देम. मग हे कसं शक्य आहे? तर आता आपण हे आता हळूहळू एक एक स्टेपने सुरू करत आहोत. तर पुअर डॅट जे लोक असतात, पुअर डॅटचं त्यांचं माइंडसेट त्यांनी सांगितलंय. आता एक एक पेज चाललंय आपला, म्हणजे म्हणून मी आता जसं मला जमेल त्यानुसार मी काही उदाहरणं देईल, पण काही स्टेप पण ते मिस नको व्हायला म्हणून ते पण मी कव्हर करतोय. तर पुअर डॅड जे असतात त्यांचं एकंदरीत असं म्हणणं असतं की अ, जास्त एज्युकेशन घ्यावं. त्यांचं डिग्री किंवा प्रोफेशनल करिअरवर त्यांचा जास्त भर असतो. त्याचबरोबर त्यांना सिक्युअर जॉब हवा असतो आणि चांगली सॅलरी त्यांना आवश्यक असते. हे पुअर डॅडचं त्यांनी त्याच्यामध्ये लक्षणं सांगितलंय. मात्र रिच डॅड जे असतात त्यांचा फायनान्शियल एज्युकेशनवर भर असतो, की ते असं म्हणत नाही एज्युकेशन वाईट आहे. तिथं कुठेही म्हटलं नाही एज्युकेशन वाईट आहे. वी शुड बी एज्युकेटेड. जसं मी कालही म्हटलं, अमेरिकेमध्ये 64% लोक फायनान्शियली लिटरेट आहे. ओके. आणि भारतामध्ये तेच प्रमाण फक्त 27% आहे. तर इथे रिच डॅडांचं म्हणणं असतं, की अरे पैसा कसा चालतो, कसा कमवतात, कसा फ्लो होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसं मनी कसे काम करते हे याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. मनीला स्वतःसाठी कामाला लावण्याचा विचार आपण केला पाहिजे. हा रिच डॅड माइंडसेट त्यांनी तिथे सांगितलाय. आता बघा, दोघेही हार्डवर्किंग होते आणि दोघांनाही एज्युकेशन महत्वाचं वाटत होतं. पण मनी म्हणजे फायनान्स बद्दल त्यांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. त्यामुळे मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, की आपण बघतो की काही लोक आपल्या बरोबरचे असतात, खूप एज्युकेटेड असतात. ओके. पण त्याचं फायनान्शियल कंडिशन फार चांगली नसते. आणि काही लोक असे असतात, अरे हे 10वी-12वी पासच झालेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. पण ते खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत त्यांचं फायनान्शियल वेल्थ खूप छान त्यांनी क्रिएट केलेली असते. तर मग हा हा खूप महत्वाचा विचार आहे. याच्यामध्ये फायनान्शियल तुम्हाला कळलं पाहिजे, की याच्यापुढे त्यांनी उत्तर दिलंय. हे कसं कळतं? की तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही विचार करायला लागता. पण आपण बऱ्याच वेळेस विचार करत नाही. आपण एका रॅट रेसमध्ये फसलेलो असतो आणि त्यामुळे आपण विचार करत नाही. तर आता रॅट रेस काय? आता ते आपण समजून घेऊ. आणि जरी तुम्हाला हे काही समजले नाही, तरी मी कन्क्लूड करताना पूर्ण अजून एक डॉट्स कनेक्ट करून देईल. आता बघा, हाऊ कॅन वी बिकम रिच? असा एक प्रश्न त्यांनी सांगितलाय. लहानपणी रॉबर्ट आणि माईक यांना एकच इच्छा होती. त्यांनी रिच डॅडकडे शिकवण्याची विनंती केली. त्यांची खरी इच्छा अशी होती, की त्यांना श्रीमंत व्हायचं होतं. आणि मग त्यासाठी त्यांनी रिच डॅडला विचारलं, की आम्हाला सांगाल का? मग रिच डॅड म्हटले, ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला. पण एकच अटीवर सांगेल. तर म्हणे, काय अट आहे? तर म्हणे, मी सांगेल ते काम करायचं. ओके. मग रॉबर्ट म्हटलं, ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी काम करेल. तर म्हणे, चला आत्तापासूनच तुम्ही माझ्या ग्रोसरीमध्ये काम करायला लागा. लगेच तो म्हटला, की नाही, मला तर आता एक मॅच आहे. तर म्हणे, ठीक आहे, यू चूज, की तुला मॅच खेळायची का हे शिकायचं. मग असं म्हटल्याबरोबर रॉबर्ट म्हटला, नाही नाही नाही, मॅचचं जाऊ द्या म्हणे, आता यांच्याकडे शिकायला मिळतं, आपण शिकूया. जर एखादा माणूस म्हणतोय फायनान्स फायनान्स मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. मग त्यासाठी मी माझी मॅथ्स सोडली, माझा वेळ सोडला आणि मी त्या माणसाला म्हटलं, ठीक आहे, मी तुझ्याकडे काम करेल. सॉरी, मी शिकायला येतोय. आणि त्या माणसाने तुम्हाला सरळ सांगावं, चल मग आता माझी ग्रोसरी आहे. तिथे आहे ना, ज्या कॅन्स असतात त्या पडलेल्या आहेत. ओके, त्या उचलून परत ठेव. किंवा त्या कॅन परत घ्या, त्यातलं मटेरियल काढा, त्या साफ करा आणि त्यातलं मटेरियल व्हॉट एव्हर द थिंग्स ते साफ करून तिथे ठेवा. आणि असं तुम्हाला काम सांगण्यात आलं. ओके. मग तरी ते हे जे मुलं असतात रॉबर्ट आणि माईक ते काम करायला लागतात. ओके. आणि काम करताना 1 आठवडा होतो, 2 आठवडा होतो आणि त्यांनी असं ठरवलेलं असतं, की एका तासाचे त्यांना 10 सेंट देईल. म्हणजे 1 डाईम असं काहीतरी आहे. 1 डाईम इज इक्वल टू 10 सेंट. तर 10 सेंट म्हणजे खूप कमी अमाउंट आहे. एका तासाचे तुम्हाला फक्त मी 10 सेंट रुपये असे देईल. तर मग ते हे आठवड्यातले 3 तास छान काम करायचे. त्यांना 30 सेंट्स त्याच्यासाठी मिळायचे. सॉरी, हां, 30 सेंट्स टोटल त्यांना मिळायचे आणि याच्यावर ते काम त्यांचं चालू होतं. आता विचार करा, की ते ॲक्चुअली गेले शिकण्यासाठी. पण त्यांना सांगितलंय ग्रोसरीमध्ये काम.
ओके, माझं 3 आठवडे झाल्यानंतर हा वैतागून जातो, की अरे हे तर मला भेटतही नाही, माझ्याशी 3 आठवडे बोलले पण नाही, नुसतं काम सांगताय. ओके, यातनं यातनं मला काय शिकायला मिळणार आहे म्हणे. आय वॉन्ट टू क्विट. मग तो त्यांच्या पुढे जाऊन सांगतो, की म्हणे तुम्ही मला फसवलंय, माझा टाइम युटिलाइज केलाय, मी इतका लहान आहे आणि तुम्ही बाल कामगाराला काम त्याच्याकडनं काम करून घेतलंय, मोठं आमिष दाखवून, त्यामुळे मी तुमच्यावर आता केस करणार आहे. असं तसं खूप छान संभाषण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि मग तो झापून टाकतो रिच डॅडला. मग रिच डॅड म्हणतो, ठीक आहे, तू तुझा डिसिजन घेऊ शकतो, की इतर लोकांनी जसं सोडलं तसं तू पण सोडू शकतो म्हणे. कारण मला बरेच जण असं म्हणतात, की मी काम सांगतो. बट द थिंक इज दॅट मी तुला जे काही काम सांगितलंय, तर तुला असं वाटतं मी तुला काही शिकवलं नाही. तर मी तुला हे शिकवलंय, की पैसा कमवण्यासाठी जे आज तू 10 सेंट कमवतोय, त्यासाठी किती मेहनत लागते. ओके, आता ही मेहनत तू जी आज करतोय, ती तू आयुष्यभर करशील का? समजा आता तुला 10 सेंट असं वाटतंय ना, की 10 सेंट मी एका म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे, की तुला असं वाटतं, की मी तुझ्याकडनं काम करून घेतोय, फर्स्ट पॉइंट. आणि तुला असं वाटतं, की मी तुझ्याकडनं जो 1 तास काम करून घेतोय, त्याचे पैसे मी कमी देतोय. ओके, मग पुढे ते लगेच म्हणतात, की अ, आता मी तुला आहे ना 10 सेंटच्या ऐवजी असं करतो, मी 25 सेंट देतो. किंवा मग $1 देतो किंवा $2 देतो. मग तू हे काम करशील का? मग असं म्हटल्याबरोबर तो जो रॉबोट असतो तो विचार करायला लागतो, अरे मला एका तासाचे 10 सेंटच मिळणार होते, आता मला एका तासाचे $2 मिळणार आहेत. मग मी हे काम करेल का? मग त्याच्या मनात सुरू होऊन जातं, की अरे मी बायसिकल विकत घेऊ शकतो $2 बेसबॉल घेऊ शकतो किंवा मी फ्रेंड्सला इम्प्रेस करू शकतो, पार्ट्या करू शकतो. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, हो येस आय विल वर्क फॉर इन $2 असं तो म्हणतो. मग इथे लगेच ते रिच डॅड म्हणतात, की हाच प्रॉब्लेम आहे, की तुला तुला जे वाटतंय, की तू कामाचं काम जे तुला कठीण वाटतंय किंवा काम बोर वाटतंय, ते यामुळे नाही वाटत आहे, की मी तुला काम सांगतोय. तुला यामुळे वाटतंय कारण तुला त्याचा जो न्युमरेशन्स आहे किंवा तुझा जो पैसा आहे मी तो कमी देतोय. आणि तू तुझं डोकं अजिबात वापरत नाहीये. तू तेवढ्या पैशावर काम करायला तयार पण होतोयस. ओके. आता समजा मी तुला तुम्हाला एक कळत असेल बघा मी काय सांगतोय. 3 आठवडे समजा मी तुला कामाला लावलंय. ओके. आणि तुला मी 10 सेंट देतोय. तर तुझी इच्छा काय झाली, की आता माझं पेमेंट वाढलं पाहिजे. मला जास्त मिळालं पाहिजे. आता मी तुला जास्त वाढून देतोय. तरी तू तेच काम करायला तयार आहे, की जे तुला बोर वाटतंय. कळतंय का? आपल्याही आयुष्यामध्ये हेच असतं, की आपल्याला काम आवडत नसतं, पण आपल्याला सॅलरी खूप चांगली मिळत असते. आणि आपण त्याच्यात फसतो आणि ॲक्चुअली आपण काम करत नसतो. वी आर ॲक्चुअली गिव्हिंग अवर प्रिशियस टाईम. आता हे मी कन्क्लूड करून सांगतोय तुम्हाला. तुम्ही वाचलं तर तुम्हाला पटकन लिंक नाही होणार किंवा लिंक होईल पण तुमच्यापैकी काहींना. तर आपण जिथे पण काम करतो ना, तर हे स्किल वगैरे ते ठीक आहे. तुम्ही मला स्किल आहे, मला हे येतं, ते येतं. पण ॲक्चुअली तुम्ही नसले तर तो दुसरा येईल. पण त्यांना जो कंपनी जिथे तुम्ही काम करता, तिथे तुमचा टाइम विकत घेतला जातो. ओके. आणि मग इथे ते त्याला सांगतात, रिच डॅड रॉबर्टला, की तू तुझं डोकं वापरायला शिक. यूज युअर ब्रेन. की तू जर तुझं डोकं वापरलं तर तुला कळेल तू यू आर जस्ट गोइंग टू ट्रॅप इन अ रॅट रेस. कारण मी आज जर तुला $2 देतोय किंवा मी $25 देतोय, तू हेच काम करत राहशील. ओके. आणि जेव्हा तू हे काम करायला लागशील, तर जसं तू आता विचार केला, की मला बायसिकल घ्यायची आहे. ओके. मला हँड ग्लोव्हज घ्यायचे, मला बेसबॉल घ्यायचा आहे. तू ते विकत घेशील. म्हणजे मी तुला तुला जे $2 दिले, त्यातला बराचसा भाग तुझा एक्सपेन्समध्ये जाईल. ओके. मग हाती परत काहीच उरणार नाही. मग तू परत म्हणशील, की मला $2 कमी पडताय, मला अजून पैसे पाहिजे. ओके. अँड यू विल बी अगेन इन अ कॉन्स्टंट इन इन दॅट रेस अगेन. सेम थिंग आपल्या बाबतीत होते, की आपल्याकडे जो काही पैसा येतो, तो पैसा आला, की आपण लगेच त्याच्या महागड्या-महागड्या वस्तू विकत घेतो. समजा आता कमी पैसा असेल, तर आपण म्हणत नाही, की "अरे, असा फ्लॅट घेऊ, तसा फ्लॅट घेऊ." पण एकदा पैसा आला, की आपण लगेच फ्लॅट घ्यायचा विचार करतो आणि मग फ्लॅट घेतला, की लगेच ती लायबिलिटीजमध्ये झालं. पुढे आहे तो चॅप्टर. पण मग एकदा फ्लॅट आपण विकत घेतला, की त्याचे हप्ते सुरू होतात. मग 42,000 हप्ता असेल, 1,00,000 हप्ता असेल, व्हॉटएव्हर. मग हा हप्ता सुरू झाला, की आपल्याला कळतं, अरे, या हप्त्यामुळे माझे पैसे बरेच जात आहेत. त्यामुळे मला इन्कम अजून थोडा कमी पडतोय. मग आपण असं अजून नवीन नोकरी शोधायला लागतो, की जिथे माझा हा हप्ता पण क्लिअर होईल आणि मला चांगल्या नोकरीमुळे थोडा जास्त पैसे पण माझे उरतील. असं करून आपण आहे तो जॉब सोडतो आणि दुसरा जॉब परत पिकअप करतो. मग असं करत हे चक्र आपलं चालू असतं आणि आपण कॉन्स्टंटली त्या रेसमध्ये फिरत असतो. मग आता एवढं सांगितल्यानंतर तुमच्यापैकी असं म्हणणं असेल, हे तर बरोबरच आहे. यात चुकीचं काय? ओके, मग हेच करायला पाहिजे ना, की मला पैसा हवाय, माझ्या गरजा मी कमी करायच्या का? तर इथे रॉबर्ट कियोसाकी म्हणतायत, की अजिबात गरजा कमी करायच्या नाहीयेत. तुम्हाला हे समजून घ्यायचंय, की तुम्ही रॅट रेसमध्ये फसत आहात. ओके. मग आता रॅट रेस काय आहे, ते पहिले आपण इथे थोडंसं समजून घेऊ. म्हणजे मी तर आता जवळ सांगितलंच आहे. फक्त मी ते एक एक्झाम्पल बघतोय. तर ठीक आहे, मी ते सांगून देतो परत एकदा तुम्हाला. तर ह्या रॅट रेसमध्ये आपण फसतो आहोत. ते कसं?
की लो सॅलरी आहे तर तुम्ही कंप्लेंट करणार. ओके, कंप्लेंट करणार, नंतर क्विट करणार. क्विट केल्यानंतर तुम्ही न्यू जॉब बघणार. न्यू जॉब बघितला तर हायर सॅलरी तुम्हाला मिळणार. हायर सॅलरी जेव्हा मिळणार, तुम्ही हायर एक्सपेन्सेस करणार. आणि हायर एक्सपेन्सेस जेव्हा तुम्ही करायला लागतात तेव्हा नीड मोर मनी. असं कधी झालंय का की कोणाला तरी खूप छान पेमेंट आहे, 1 CR आहे पॅकेज. ओके, आणि तो तो माणूस आता म्हणतो की ठीक आहे बस आता मी सुखी आहे. नाही, पण त्याच्या एक्सपेन्सेस त्या प्रोपोर्शनल मध्ये वाढत जातात. मग हे चुकीचं आहे का? तर अजिबात चुकीचं नाहीये. त्या वाढू शकतात. इट्स अ ह्युमन टेंडन्सी, यात चुकीचं काही नाहीये. पण इथे आता मी मेन भागावर येतोय. इथे त्यांना असं सांगायचं आहे की ह्या सगळ्या बाबतीमध्ये हे तर होत राहणार आहे. ह्या रॅट रेसमध्ये आपण राहणारच आहोत. पण यामध्ये आपल्याला सांगायचं की याला रिस्पॉन्सिबल कोण? म्हणजे ही जी रॅट रेस आपण क्रिएट करतोय, याला आपण कोण रिस्पॉन्सिबल आहोत? तर आपण स्वतःच रिस्पॉन्सिबल आहोत. कसं? तर त्याचं उदाहरण मी पटकन सांगतो, म्हणजे तुम्ही त्या भागात याल. की आता माझ्याकडे समजा एक्सेस मनी आहे. सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव ₹25,000 राइट नाऊ. ओके, 25 लाख रुपये माझ्याकडे आता जवळ-जवळ आहेत. तर मी विचार करतो, चला आता मी 25 लाखाची एखादी गाडी घेऊन टाकू. कारण आता आहे, पैसे एक्सेस पडलेले आहेत. ओके, तर ह्या 25 लाखाची मी गाडी घेतली, तर मी थोडंसं लोकांवर इम्प्रेस पण करू शकतो. मला थोडंसं जायला यायला पण बरं पडेल आणि एक छान, म्हणजे मी रिच असं दिसेल. तर तुम्ही ते 25 लाखाची जाऊन एक समजा एखादी छान गाडी घेऊन टाकतात. ओके, पण तुमचा मित्र असतो, तो पण तुमच्याच कंडिशनमध्ये असतो आणि तो विचार करतो, अरे माझ्याकडे आता 25 लाख आलेले आहेत. ओके, आणि मी आता याची गाडी घेऊ शकतो. पण गाडी घेण्यापेक्षा मी असं काहीतरी घेईल की ज्यातनं मला इन्कम मिळेल. ओके, आणि जो इन्कम मला मिळेल त्यातनं मी मग नंतर गाडी घेईल. मग हा काय करतो, त्या 25 लाखामध्ये तिथे त्याच्या एरियामध्ये एखादं शॉप बघतो, की जे शॉप तो विकत घेऊ शकतो. ओके, मग त्याला एक शॉप सापडतं आणि तो 25 लाखामध्ये एक कॉर्नरचं, रस्त्यावरच्या कॉर्नरचं एक शॉप विकत घेऊन टाकतो. ओके, आता यांनी घेतली गाडी. ओके, आणि यांनी घेतलं शॉप. आता होतं कसं, की जी गाडी तुम्ही घेतलेली कार, ती दिवसेंदिवस त्याचं डिप्रिशिएशन होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही ती एकदा गाडी घेतली, ती विकायला पण तुम्हाला त्याचं कमी कॉस्ट येणार आहे. पण इकडे असं होतं, यांनी जे 25 लाख रुपये गुंतवलेले असतात, त्याचं दुसऱ्याच दिवशी त्याला एक ग्रोसरीवाला म्हणतो की मला इथे ग्रोसरीचं शॉप टाकायचं आहे, तर मला हे द्या. लगेच तो सांगतो की तुम्ही ₹10,000 रेंट घेईल आणि ₹2 लाख डिपॉझिट घेईल. त्याला ₹2 लाख मिळतात आणि ₹10,000 रेंट पण सुरू होतं. याचं इंजिन सुरू होतं. ओके, आता पुढे काय होतं, याचे जे पैसे त्याला मिळतच असतात, पण त्याचबरोबर ₹10,000 रेंट पण मिळत असतं. मग या पद्धतीने जर तुम्ही विचार केला, तर आता याला ऍक्च्युअल काम करायची गरज आहे का? नाही. म्हणजे आता हा इकडचा जो आहे दुसरा ए, जो मी सांगितलं ज्याने 25 लाखाची कार घेतली, त्याला आता काम करणंच आहे. ओके, त्याच्या कंपनीमध्ये काम करणं आहे, त्याला सेकंडरी सोर्स नाहीये. मात्र हा जो बी आहे, ज्याने एक शॉप घेऊन टाकलाय, त्याला सेकंडरी सोर्स निर्माण झालाय. याला ₹10,000 आता रोजचे मिळतात, महिन्याचे मिळतात. त्याचबरोबर असंही होऊ शकतं की ते ती प्रॉपर्टी वाढू शकते, बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे याला जर असं वाटलं की मला एखादा जॉब स्विच करायचा आहे, एखादा समजा जॉब माझ्या घरापासून खूप लांब आहे, तिथे मला 2.5 तास जायला लागतात. त्याच्यावेळी मला थोडे कमी पैसे मिळतील. जिथे मला पेमेंट, सपोज असं धरा की 2 लाख पेमेंट आहे, मला 1,90,000च मिळतोय. चालेल, मी जवळ, माझा टाइम वाचेल आणि मी घरी करेल आणि इथे ₹10,000 तर मला शॉपमध्ये मिळतच आहे. मी असा विचार करेल आणि जेव्हा मी असा विचार करेल, तर त्यानुसार आय विल गेट द टाईम फ्रीडम. आणि त्याचबरोबर फायनान्शियल मला तर मिळतच जाणार आहे, विदाऊट आय आय एम बिंग प्रेझेंट देअर. मी तिथे प्रेझेंट नाहीये, पण तरी मला तिथे पैसा मिळतोय. तसं सुंदरसं वर्णन रॉबर्ट कियोसाकी यांनी पुढे केलंय. तर ही रॅट रेस जर तुम्हाला समजली, की तुम्ही सगळं सॉरी, तुम्ही सगळ्या लायबिलिटीज घेताय. तुम्ही खर्च करताय, खर्च करताय आणि त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला काम करूनच पैसे कमवावे लागणार आहेत. म्हणून रॉबर्ट कियोसाकींना रिच डॅड यांनी प्रश्न विचारला होता, की "मी तू जे काम करतोय ना ग्रोसरीमध्ये, त्याच कामाचे मी तुला $2 देतो. तू तर काम करशील का?" तर तो रॉबर्ट कियोसाकी हो म्हणे, "हो, मी करेल, कारण मला $2 मिळतात." अरे पण फसलास ना तू. की तुला ते काम करायचंय, तर तेच काम तुला आयुष्यभर करावं लागेल. तिथे तुझा टाईम कन्झ्युम होणार आहे. आणि हा टाईम खूप अमूल्य आहे. आणि हा टाईम आपण कोणाला, आपला टाईम कोणाला युटिलाइज करू द्यायचा नाहीये. त्याच्याऐवजी आपण असे सोर्स निर्माण करायचे, जिथे आपल्याला टाईम फ्रीडम मिळणार आहे आणि फायनान्शियल फ्रीडम मिळणार आहे. आणि जसं मी नेहमी सेशनमध्ये तुम्हाला सांगत असतो, आपण म्हणत असतो, की सक्सेस म्हणजे काय? सगळ्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सक्सेस म्हणजे इन द सेन्स, जे मला वाटतं, सक्सेस म्हणजे वी आर फ्री टू युटिलाइज अवर ओन टाइम अकॉर्डिंग टू अवर नीड विदाउट बिंग फायनान्शियली कॉम्प्रोमाइज्ड. मला वाटेल ते मी करू शकतो माझ्या टायमाचं. समजा मला उद्या असं वाटलं दिल्लीला फिरायला जायचं, मी दिल्लीला फिरायला निघून गेलो 8 दिवस. आणि 8 दिवसामध्ये माझा कुठेही माझा रोज कापला गेला नाही, कुठेही माझा फायनान्शियल लॉस झाला नाही, मी व्यवस्थित हँडल ते करू शकलो. ओके, असं जेव्हा तुम्ही कराल की फायनान्शियल तुम्हाला कॉम्प्रोमाइज व्हावं लागत नाहीये,
तिथे तुम्ही सक्सेस आहे असं म्हणू शकता. फायनान्शियल सक्सेस म्हणतोय मी. तर हा एक मुद्दा याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचा आहे. आता इथे दोन मानसिकता त्यांनी सांगितल्या, त्या समजून घ्या. त्याच्या आधी ना एक शब्द होता, फिअर आणि डिझायर. तर त्यांनी असं सांगितलं की भीती आणि इच्छा हे फायनान्शियल डिसिजन मागचे इंजिन आहेत. ओके, म्हणजे आपण जे काही फायनान्शियल डिसिजन घेतो ना, ह्या दोन गोष्टींमुळे घेतो. तर पहिली गोष्ट फिअर. ओके, म्हणजे भीती, आपण काही गोष्टीत घाबरून जातो. ओके. सायकोलॉजी ऑफ मनी याच्यामध्ये पण हा फिअर आणि डिझायर त्यांनी सांगितलं होतं, की अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात की आपल्याला माहिती की आपण याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. पण आपली इच्छा एवढी असते की अरे मला पटकन हवंय या सगळ्या गोष्टी. समाजामध्ये मला पटकन मोठं व्हायचंय, समाजामध्ये मला दाखवायचंय आय एम द बेस्ट. ओके, ही डिझायर खूप जास्त आहे. पाहिलं तर कंट्रोल, ज्या हातातल्या कंट्रोल गोष्टी त्या खूप कमी आहे. जसं माझ्याकडे आता भांडवल ₹50,000. ओके, आणि 50,000चे मला असं वाटतं मला लगेच 50 लाख झाले पाहिजे. कारण मला लगेच मर्सिडीज घ्यायची, किंवा सॉरी, लगेच एखादी मोठी गाडी घ्यायची. असं जेव्हा तुम्ही म्हणता, तर 50,000चं मला जर कोणी सांगितलं मी तुझे 50 लाख करून देतो, तर मी लगेच विश्वास ठेवेल. का? कारण मला करायचं, माझी स्ट्रॉंग डिझायर आहे ती करायची. ओके, पण मला हेच कळत नाहीये, जो मला हे पैसे करून देणार आहे तो माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. ओके. मग बरेच लोक अशा स्कीममध्ये का फसतात? कारण त्यांना असं ह्या गोष्टी लवकर हव्या असतात. डिझायर मोठी असते. ओके. आणि हातात तर कंट्रोल काही नसतं. पण त्यांना हे कळत नाही की हे माझ्या हातात कंट्रोल नाहीये. जसं काही ब्रोकर म्हणतात की तुम्ही पैसे द्या, मी तुम्हाला शेअर मार्केटमधून काढून देतो. इव्हन मी ती चूक केलेली आहे. तुम्हाला आय लाईक टू कन्फेस की एवढी एवढी अमाऊंट आहे की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असं ऍप आहे. त्या ऍप मध्ये आहे ना, हे होतं ते, बिटकॉइन का फॉरेन्सिक, हे म्हणजे फॉरेनचं ट्रेड होतं ते. त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्या याच्यामध्ये सिग्नल येतात म्हणे, म्हणजे त्यात कळतात. आणि तो सिग्नल एकदा त्यांनी पॉझिटिव्ह दाखवला की लगेच तो मी विकतो आणि येतो, आणि हे ऑथेंटिक आहे, मी 15 वर्षापासून हे काम करतो असं त्या माणसाने मला सांगितलं. आणि मी म्हटलं ठीक आहे, आता आहे, आणि माझ्याकडे ते तेव्हा होते पैसे, एक 1 ते 1.5 लाख रुपये होते. मी त्या माणसाला ट्रान्सफर केले, लिटरली ट्रान्सफर केले विदाउट एनी बॉन्ड. ओके, आणि मी विचार केला की ठीक आहे बाबा, आहे माझ्याकडे एक, आपण होतो इमर्जन्सी फंड, तो आहे. आता हरकत नाही, याच्यात तो 3 महिन्यात आणि ऑथेंटिक सांगतोय तर होऊन जाईल. आणि जेव्हा मला कळलं की तुम्ही सांगितलं आता ट्रम्प निवडून आले म्हणे, ते काय ट्रम्प काय ध्यानावर नाहीये, त्याच्यामुळे मार्केट पडतंय काय सांगता येत नाही, तरी आपण पॉझिटिव्ह राहूया, असं करत करत 2-3 महिन्यामध्ये 1.5 लाखाचे ₹0 झाले. आणि जेव्हा मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला कळलं, अरे ऍक्च्युली हा एक लोभच होता, की एक डिझायर होती की मला पैसा पाहिजे. बरं ठीक आहे, पाहिजे मान्य आहे, पण माझ्या हातात काहीच नाही ना. आय एम जस्ट आय एम जस्ट ट्राईंग टू ट्रस्ट. म्हणजे मी असा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय जे माझ्या हातात नाहीये. तर तसं करायचं नाहीये. हे सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये पण सांगितलंय. जे तुमच्या हातात नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी आहेत तुमच्या, ओके, त्या तुम्ही फक्त त्याच्यावर इन्व्हेस्ट तुम्ही करायचं, किंवा त्या पद्धतीने एफर्ट्स घ्यायचे. दुसरं, फिअर कसं असतं की पैसे संपले तर, म्हणून माणूस खूप जास्त काम करतो, खूप सॅलरीच्या मागे लागतो, आणि एकदा पैसा आला की त्याला ती सिक्युरिटी वाटते. इट्स कॉमन थिंग. पण ही जी भीती आहे, त्या भीतीमुळे काय होतं की माणूस बऱ्याच वेळेस चुकीचे निर्णय पण घेतो. तर काही ठिकाणी आपल्याला जर एक दोन आपल्या गरजा कमी कराव्या लागल्या तरी चालतील, पण या भीतीमुळे आपले डिसिजन्स नको व्हायला. ओके, की अरे ह्या कॉम्पिटिशन मध्ये यार माझ्याचकडे गाडी नाहीये, मग लोक मला कसे म्हणतील, आणि मग आय आय फील असं मला बरं नाही वाटणार, आणि त्यामुळे मी घेतो. ओके, किंवा मग मला हे काय म्हणतील, ही याची पण भीती बाळगायची नाही. जे आपल्याला खरंच असं वाटेल की नाही, मी हे अफोर्ड करू शकतो, आणि याच्यामुळे मला अजून डबल इंजिन मिळू शकतं, म्हणजे एक अजून वेगळा सोर्स मिळू शकतो, किंवा या ठिकाणी जर माझा पैसा माझ्यासाठी काम करायला लागणार आहे, तर अवश्य तुम्ही ते निर्णय घ्या. त्याच्यानंतर इथे ट्रॅडिशनल माइंडसेट सांगितलंय. ट्रॅडिशनल माइंडसेटमध्ये त्यांनी फिअर सांगितलंय, की तो माणूस घाबरत असतो, आणि त्याची भीती असते की असं झालं तर, तसं झालं तर, इमर्जन्सी आली तर, मग मला फंड लागले तर, आणि समजा माझ्याकडे पैसेच नसतील तर, असा सगळा तो विचार करायला लागतो, आणि मग तो काम करायला लागतो. मग खूप हार्डवर्किंग जो लोक सांगतील ते काम करतो, आणि काम केल्यानंतर त्याला सॅलरी मिळते. सॅलरी मिळाल्यानंतर तो स्पेंड करतो. स्पेंड केल्यानंतर त्याला कळतं की अरे ही स्पेंड करतोय, पण माझं, जेव्हा तुम्ही स्पेंड करायला लागतात ना, तुम्हाला व्हरायटीज करायला लागतात, अरे याच्यात पण मी स्पेंड करू शकतो. मग तो मोर मनी त्याला लागतात, की अरे अजून पण हे ट्राय करूया, ते ट्राय करूया, किंवा हे घेऊया. आणि मग त्यामुळे त्याच्या गरजा वाढायला लागतात, आणि गरजा वाढल्यानंतर तो अजून काम करतो. आणि ह्याच भागामध्ये, ह्याच गोष्टीमध्ये तो सारखा त्याच लूपमध्ये राहतो, आणि यालाच त्यांनी रॅट रेस म्हटलंय. पण रिच डॅड माइंडसेटमध्ये ते सांगतात की तुम्ही शिकता, लर्न करतात की काय चाललंय बाबा, हा माणूस इतका श्रीमंत झाला, तो कसा झाला. आणि म्हणजे तुम्ही बघा, श्रीमंत माणसाचं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, म्हणजे मी खरा श्रीमंत सांगतोय हा.
म्हणजे हे नाही सांगत मी, जसं उथळ पाण्याला खळखळाट फार हे नाही, जसं मी कालही सांगितलंय, रिचनेस आणि वेल्थ हा फरक आहे. जे वेल्दी माणसं असतात ना, जर तुम्ही त्यांच्याकडे नीट बघितलं, त्यांच्या तीन गोष्टी बॅलन्स असतात. एक म्हणजे माइंड, सेकंड ब्रेन, आणि दुसरं बॉडी. त्यांचं जर फिजिकल बघितलं तर फिजिकली पण स्वतः शरीरासाठी चांगला वेळ देतात. एक्झरसाइज असेल, योगा असेल, चांगली जिम असेल, कार्डिओ असेल, याच्यासाठी चांगला वेळ देतात. त्याचबरोबर मेडिटेशनसाठी पण चांगला वेळ देतात. माझे बरेचसे सहकारी आहेत, मित्र आहेत, जे क्लास 1 आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, ते वर्षातनं 10 दिवस विपश्यनाला जातात. कंपल्सरी ते 10 दिवस ते म्हणे आम्ही विपश्यनाला जातोच. त्यापैकी बाकी काही जण स्पिरिच्युअली खूप चांगल्या ठिकाणी कनेक्ट आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी स्पिरिच्युअली पण ते मनाला छान पद्धतीने वेळ देतात. तिसरं म्हणजे अजून जे काही माझे मित्र आहेत, ते म्हणजे ते असं आहे की ऑनलाईन वरचा असा एकही कोर्स सोडत नाही. म्हणजे ऑनलाईन एखाद्याने सांगितलं की आय एम गोइंग टू टेल यू द फायनान्शियल थिंग्स, ते लगेच एनरोल करतात. मग त्याला 299 असो, 2000 असो, ते एनरोल करतात, ते शिकतात आणि ते सांगतात की आम्ही दर शनिवार रविवार शिकण्यासाठी देतो. आणि रिच माइंडसेट हेच सांगतं, रिच लोक काय करतात की शिकतात, बरंच ऐकतात. ओके. कारण एक तर पुस्तक हा सोर्स आहेच, त्याचबरोबर सेमिनार्स पण बरेच आहेत. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, समजतात. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय, तर ही इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली मनी जनरेट करते तुमच्या आयुष्यामध्ये, आणि ते मनी तुमच्यासाठी काम करतात. ओके. तेच जर तुम्ही ट्रॅडिशनल थिंकिंग बघितले, तर काय सेमिनार करायचा, त्याला काय, त्याला पैसे मिळतील, तो श्रीमंत होईल, आपण असा विचार करतो. आणि त्यामुळे काय, ते त्याच लूप होलमध्ये राहतात. पण रिच डॅड पहिलं जे त्यांनी सांगितलंय, ते लर्न, की तुम्हाला शिकायचंय, वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहे. चुका होतील, पण सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये सांगितलं की चुका होणारच आहे. तुमच्यापैकी एकही जण सांगू शकत नाही की मी मागच्या आयुष्यामध्ये एवढ्या चुका केल्या आणि पुढच्या आयुष्यात चुका करणार नाही. मी इन्क्लुडिंग मी ऑल्सो आय एम गोइंग टू रॉंग, म्हणजे मी आय एम गोइंग टू डू अ मिस्टेक. पण त्या ज्या मिस्टेक मी आयुष्यात पुढे करणार आहे, त्या वेगळ्या असतील माझ्या पास्टपेक्षा. तर ह्या शिकण्यामध्ये ह्या गोष्टी येतात. आणि आपण भरपूर शिकायचंय. आणि जेव्हा तुम्ही शिकायला लागतात, तुम्ही विचार करायला लागतात, आणि जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्हाला मनी कळतो फायनान्शियलच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला मनी कळतो, तेव्हा तुम्ही ॲसेट्स बिल्ड करायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही ॲसेट बिल्ड करतात, तेव्हा मनी वर्क फॉर यू. जसं फॉर एक्झाम्पल, एकाने कार घ्यायच्या ऐवजी डिलिव्हरी व्हॅन घेतली. डिलिव्हरी व्हॅन घेतल्यामुळे तो ऍसेट त्याचा सुरू झाला. एकाने म्हटलं की अरे कारच आहे, त्यापेक्षा मी आता टुरिस्ट कार घेतो, म्हणजे मी एखाद्या कंपनीला लावून देईल, मला लागेल तेव्हा मी वापरेल. मग कंपनीला पण त्याचं 25,000 30,000 रुपये रेंट सुरू झालं, ते स्वतःची कार तयार झाली. आणि त्याला असं वाटलं की शनिवार रविवार मला फॅमिलीवर फिरायचं असतं. ओके, मला माझी कार परत पाहिजे. मग त्या कंपनीतनं ते शनिवार रविवार तो गाडी घेऊन यायचा, फिरायचा, परत सोमवारी ती काम चालू. म्हणजे हे केव्हा होतं की जेव्हा तुम्ही हा विचार करायला लागता की मनी शुड वर्क फॉर मी. ओके, नाही तर मी सगळं गोळा करतोय, गोळा करतोय, आणि त्यामुळे माझं कर्ज वाढत चाललंय. तर तसं आपल्याला करायचं नाही. दुसरं, हेच आपल्याला पुढे फायनान्शियल फ्रीडम मिळवून देणार आहे. तर ह्याच गोष्टी आपल्याला ह्या सेशनमधून समजून घ्यायच्या होत्या. त्याच्यामध्ये फक्त एक पॉईंट ऍड करतो, की माझे असे काही मित्र आहेत की अ, आ- आजकाल जे इन्व्हायरमेंट आहे शो ऑफचं, की सगळं मला दाखवायचं मी किती बेस्ट आहे, आणि मी कमी शिकलोय तर मी किती बेस्ट आहे, असंही काही जणांचं असतं. मग त्यामुळे ते काय करतात की अ, 2 नंबरने काही जण पैसा कमवतात. काही जण असे असतात की खूप जास्त त्यांच्या क्रेडिटवर पैसे मिळवतात, आणि सर्टन फॅमिलीसाठी म्हणा किंवा त्यासाठी तो तो पैसा खर्च करतात. आणि हा जो पैसा जेव्हा ते खर्च करायला लागतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे आता मी तर एवढ्या लेवलला, समजा आता तुम्ही तुमच्या घरी समजा 5 स्टारला घेऊन गेलात आणि त्यांना 5 स्टार कळलं. ओके, जाऊ नका असं मी अजिबात म्हणत नाहीये, फक्त समजून घ्या. तर जेव्हा ती सवय होऊन जाते, तेव्हा माणसाला अजून पैसा लागतो. आणि जेव्हा तो पैसा लागतो, त्यानंतर मग तो माणूस वेगळ्या मार्गाने अजून विचार करण्याचा प्रयत्न करतो. एक तर तो पूर्ण संपतो, किंवा मग परत त्याला जमिनीवर यावं लागतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एकदा जर तुम्ही टू व्हीलर घेतली, तर परत आयुष्यामध्ये तुम्हाला पायी चालायची गरज नाही पडली पाहिजे. एकदा घेतली ना, मग टू व्हीलरनेच फिरेल. तेवढं तुम्ही अफोर्ड करायला पाहिजे. तसंच तुम्ही जर फोर व्हीलर घेतली, तर मी आज, चला आज मी काहीतरी पैसे कमवले, मी आज फोर व्हीलरमध्ये फिरतोय, आणि 6 महिन्यानंतर असं झालं की अरे मला ते मेंटेनन्सच परवडत नाही, आता मी परत टू व्हीलर घेतोय. तर असं करून आपल्याला चालणार नाही. तर आजकालचे मी जे माझे काही सराउंडिंग बघतोय, की ते दर महिन्याला, म्हणजे मी आजच आमचं अनालिसिस झालं की दर महिन्याच्या साधारण 11 ते 15 तारखेला आम्हाला सर्टन व्यक्तींचा फोन येतो, आणि ते म्हणतात की काही पैसे असले तर मला द्या, माझा एक हप्ता आहे. द थिंग इज दॅट की असं आपल्याला नाही करायचंय. आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं की जिथे आपल्याला पैसा कोणाकडे मागायची गरज नाही पडली पाहिजे, पण पैशाने आपल्यासाठी काम करायला पाहिजे.
त्यामुळे फक्त माझी इच्छा आहे म्हणून मी लगेच काहीतरी विकत घेऊन टाकतोय, तर असं आपण मुळीच करायचं नाही. तर असा सुंदर पाठ याच्यामध्ये हा होता. आणि माझं कन्क्लुजन मी इथे कम्प्लीट करतोय. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण पुढे पण काही गोष्टी येणार आहेत, त्यामुळे मी आता थोड्या कमी याच्यामध्ये सांगितल्या. त्यातला फक्त एक दोन पॉईंट फक्त तुम्हाला विचारतो, यामध्ये तुम्हाला जर शेअर करायचं तुम्ही आता करू शकता. पहिला प्रश्न की तुम्ही जॉब करता कारण आवड आहे की गरज? हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही जॉब करता आहात तर तुम्हाला खरंच वाटतंय जॉब करावा, आवड आहे की गरज आहे? जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या मिलिटरी मॅन आहे, तर त्यांची पॅशन असते मला जॉब करायचं, जॉब इन द सेन्स देशाची सेवा करायची म्हणून ते सेवा करत असतात. तसं तुम्ही जे काही करताय ती गरज म्हणून करताय की आवड म्हणून करताय? दुसरं, जर सॅलरी बंद झाली तुमची, समजा उद्या तुम्हाला सांगितलं की आता पुढची सॅलरी होणार नाहीये, तर तुम्ही किती महिने त्याच्या सस्टेन होऊ शकता, किती महिने तुम्ही काढू शकता विदाऊट सॅलरी? जसं करोनामध्ये झालं होतं. ओके. तर करोनामध्ये ह्या गोष्टींमध्ये तेव्हा कळलं लोकांना फायनान्शियल, तेव्हा खरं कळलं की फायनान्शियल लिटरसी काय असते, गुंतवणूक काय असते, इमर्जन्सी फंड काय असतो. तसं तुमची सॅलरी बंद झाली, तुम्ही किती दिवस सर्व्हाइव्ह करू शकाल? तुम्ही यू शुड पॉन्डर ऑन दॅट. दुसरं, सॅलरी वाढली की एक्सपेन्सेस वाढतात का? तुम्हाला काय वाटतं की एकदा समजा तुमची सॅलरी वाढली, आज 50,000 आहे, उद्या 1 लाख झाली, तर तुम्हाला काय वाटतं की हे 50,000 रुपये तुम्ही सेव्हिंग करू शकाल का एक्स्ट्रा? का तुमचे एक्सपेन्सेस वाढतील? आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही पैसे कमावता की तुमचे पैसेही पैसे कमावतात? ओके, म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही स्वतः पैसे कमवतात का तुम्ही जे पैसे कमवलेले ते पण पैसे कमवतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक शेतकरी आहे, त्याला 5 लाखाचा फायदा झाला. ओके. एकाने काय केलं, लगेच घर बांधून टाकलं. आणि दुसऱ्याने काय केलं, त्या 5 लाखाच्या 5 म्हशी घेतल्या. तर आता काय झालं, या 5 म्हशी आहे, तर त्या 5 म्हशी अजून डबल उत्पन्न त्याला देणार आहे. दुसरा घर बांधून बसलाय फक्त. ओके. म्हणजे ही प्रायोरिटीनुसार आहे बरं का, म्हणजे हे थोडं तारतम्याने घ्या. मी असं म्हणत नाही की घर बांधू नका. कुठे मी असं स्टेटमेंट नाही केलंय. आणि द सिक्रेट मी वाचलंय, त्यामुळे आपण सगळ्यांनी वाचलंय. वी शुड अट्रॅक्ट द गुड थिंग्स. प्रॉस्पेरिटी आपल्याला अट्रॅक्ट करायची, पण तारतम्याने करायची, की आपल्याला पैसा आपल्यासाठी काम केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर जो उरलेला प्रॉफिट असेल तो आपण आपल्या गरजांसाठी वापरला पाहिजे. तर इथे मी आता रेकॉर्डिंग थांबवतोय. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते तुम्ही आता सांगू शकता. धन्यवाद.